बऱ्याच लोकांची गुरावते ते काय वातावरण वाटत असेल ना इकडं. ह मग एका ठिकाणी चांगली बसायचं हा आणि ते पाली लावायचं. पाली म्हणजे हा सुरुवात येणार कशात पण आपल्या का सगळ्या आयडिया असतात. वड्यांची पानं भेटलीत. पान म्हणजे तिला वेल तोडायला नको आपण. परत फुटतील त्याचे ना. ती वरती कसली ती पण तीच आहेत काय कुठं ती हा नाही तो करिंदा मोठी झालीत पानं. पण हावरी पुण्याला मिळाला हा ठेव नंतर काढू पुण्याला मिळाला. इथे वड्या जरा खाऊ. पुण्याला न्यायला काय पप्पांना आणायला सांगतो. ती वेल तशीच टाकून ठेवा त्याच्यावर परत येतील त्याच्यावर. तीन ते ते फुजू पडले तीन चांगले चांगले घेते. चांगली चांगलीच घे. एका जागी चांगली भेटली. सूर्याचं किरण कसं येतात. सूर्याचं किरण कसा पडलाय. आता ह्याच्यावर परत येते ना. बस आता वेल तर तिला फिरवतो. नाही तशीच राहू दिला आता. हा आता आता नको फिरवू तशी आडवी चांगली येते. येणार कशात पण आपल्या का सगळ्या आयडिया असतात. कशात घ्यायची आयडिया सगळे आहेत बघ. संध्याकाळी पानं होतील ना. बांध चल नाही वड्यांची पानं ठेवलेली बांधलेली त्याला. मग गुरं आली. कचरा एकदम तयार होऊन आला. हो काय माहित त्याला जाताना बांध तू. गुरं आली संध्याकाळची. हो हा कसला भारी वाटतो. त्या ओमला आवाज दिसा पाडाला म्हणा. हाय हाय चल जरा सावकाश जा. जरा सावकाश. हा अन्नाचा पाडा आहे. आली पाडा गेलाय बघ वाड्यात. हो बांध त्याला. लवटू सगळ्यात उशीर येणारा बैल आहे. आम्ही त्याला तर नांगराला धरत नाही. त्याला फक्त चरायला सोडतो आम्ही. अठरा वर्ष ना. आता नाही केलं नांगरकी तरी चालेल त्यांनी. आपण बट्याचं कार्य केलेलं ना तसंच याचं कार्य करायचं. कार्य करायचं मस्त. जेवण ठेवायचं वाडीला. चल त्या माकडाला कोणतरी दिसला ना. हा रानादिनातला हो 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 थांबायचा नाही आता तो. पोट भरलाय ना आता. हो त्याचा पोट भरलाय.
हा आता चांगला होईल तब्येतीन. पोट भरल्याशिवाय येत नाही तो. पोट भरल्याशिवाय येत नाही. बांधा तुम्ही मी जरा मम्मीला. त्याला दिसलं असेल. वाघ नाही पकडत माकडा बिकडाला. भेटत तो या झाडाना त्या झाडा उड्या मारतो माकड. माकड नाही भेटणार वाघाला. कधी बायचान्स असं भेटलं तर त्याला बांधा तुम्ही. मी मम्मीला हे भाजी काढायला करतो, मदत करते. लुटू जातोय आता एकटा हळूहळू. पप्पा मी आता चाललो फोडशीच्या भाजीला. रानात आहे एकदम फोडशीची भाजी. तिकडे चाललो आम्ही आता फोडशीच्या भाजीला. रानातल्या भाज्या खायला भारी वाटतं एकदम. रानातल्या भाजींचं एक वैशिष्ट्य आहे, त्यात भेसळ नसते कसली काय नाही. पावसाचा जो पाणी वरतून येतो त्याच्यावरच ती वरती आलेली असते. त्यात खत नाही का काय नाही. त्यामुळं भले कमी खाऊ पण ते अशाच भाज्या खाल्लेल्या चांगले. तर पप्पा पुढे गेलेत. आपण जाऊ आता फुडशीच्या भाजीला. मस्त निसर्ग बघा कसला. गुरं लावलेली आता वरती. आता आम्ही चाललो. हे असे काढायला चालून ना पाय मजबूत होतात आणि व्यायाम पण भरपूर होतो आणि आपली कामं पण होतात. पाय धुवून घेऊया मस्त. मातीने पाय सगळे चिखल मातीने भरले होते पाय. जरा भाज्या लांब आहेत त्या फोडशीच्या भाज्या. पप्पा आमचे पटापट चालतात, त्यांना सवय आहे. हां थांबा. चप्पल तुमची इथं खाली आहे. थांबा. तुम्ही खालीच आणली होती. कशा भरपूर आहे भाजी. चिक्कार मस्त आला. गुरा पण लावलेली भाजी पण भेटली चांगली. भार्गीची भाजी मग आम्ही मम्मीने मी संध्याकाळी काढू. संध्याकाळी काढतो भार्गीची भाजी मम्मीने मी. हे बऱ्याच लोकांची गुरा होती. ते काय वातावरण वाटत असेल ना इकडं. ह मग एका ठिकाणी चांगली बसायचं हा आणि ते एक पाली लावायचं. पाली म्हणजे हा फिरवायची, गुरा फिरवून आणायची. बाकी तोपर्यंत सगळे खाली काय आधी एक अशी एक कातला बसायची ना 5-6 जण असायची. हा एकाची पाली लावायची. हा रक्त फिरवून आला की नंतर थोड्या वेळानं गुराची लांब गेली की मग दुसरा जायचा, हा मग तिसरा. असा पाल्या झाल्या की डबल टेबल असून लई लांब गेली हा की मग राहायचं सगळी जण. पहिली मजा वेगळी असते. भाकरी असायच्या पाठी बांधलेल्या, पाठी बांधलेल्या असायच्या रुमाला. भाकरे चटणी अशी चटणी बिटणी पण. त्या भाकऱ्या खालनाच सगळे घेऊन यायचे ना का इथं पण भाजायचे. इथं भाजायच्या भाकऱ्या कुठल्या हलू आणायच्या घरातनं. घरातनं आणण्याच्या भाकऱ्या पाठीवर बांधून. कधी अर्जन्सीला लोक इकडे पण करत असतील जेवण तेव्हा. भात डाळ बनवायची. भात डाळ कुठली, केरा
आणि भाजी कावल्या बिल्याची